नमस्कार मित्रांनो, आपण आपल्या मागच्या भागामध्ये आपल्या विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयातील प्रकरण क्रमांक 6 प्रकाशाचे अपवर्तन म्हणजे काय हे चालू केलेलं होतं. त्यातील जे 4 महत्त्वाचे मुद्दे आहेत त्याच्यामध्ये प्रकाशाचे अपवर्तन, अपवर्तनांक, अपवर्तनाचे नियम व प्रकाशाचे अपस्करण यातील आपला जो पहिला मुद्दा होता तो आपण मागील आपल्या लेक्चरमध्ये अभ्यासलेला आहे की प्रकाशाचे अपवर्तन म्हणजेच रिफ्रॅक्शन ऑफ लाईट म्हणजे काय असतं हे आपल्या पहिल्या भागामध्ये आपण अभ्यासलं. त्याचप्रमाणे हे प्रकाशाचे अपवर्तन कसे होतं यासाठी आपण 3 कृतींचा अभ्यास केला. आज आपल्याला जे अभ्यासायचं आहे ते म्हणजे अपवर्तनाचे नियम कोणकोणते आहेत ते आपल्याला आज अभ्यासायचं आहे आणि अपवर्तनांक म्हणजे काय त्याचाही आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये अभ्यास करणार आहोत. चला तर मग आजचा आपला जो महत्त्वाचा मुद्दा आहे नक्की काय आहे आणि कशा पद्धतीने आहे ते आपण पाहूया. तर अपवर्तनाचे नियम म्हणजे काय ते आपल्या समोर आहेत. मित्रांनो, नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा, विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयामध्ये तुम्हाला जर जास्तीचे गुण मिळवायचे असतील तर प्रथमतः तुम्हाला आकृती समजणं खूप गरजेचं असतं. कारण की तुम्ही जे नियम मांडणार असता किंवा तुम्हाला जो थेरॉटिकल पार्ट लिहायचा असतो किंवा जे लिहायचं असतं ते संपूर्णतः आकृतीवरती अवलंबून असतं. आता या ठिकाणी दिलेले अपवर्तनाचे जे नियम आहेत ते अपवर्तनाचे नियमसुद्धा आपल्याला आकृतीवरूनच त्या ठिकाणी पाहायला भेटतात. मग आपल्याला माहिती आहे की आपाती किरण म्हणजे कोणता असतो की जो किरण आतमध्ये शिरतो किंवा त्यालाच आपण इन्सिडेंट रे म्हणतो. पण आपाती किरण म्हणजे कोणता किरण असतो की इन्सिडेंट रे म्हणतात त्याला. आणि हा जो खाली किरण दाखवलेला आहे त्याला म्हणतात अपवर्तित किरण किंवा त्यालाच काय म्हणतो आपण अँगल ऑफ रिफ्रॅक्शन म्हणतो आपण त्याला. हा जो ए आहे त्या ठिकाणी आय जो किरण तयार होतोय त्याला काय म्हणतो आपण अँगल ऑफ इन्सिडन्स म्हणतात. काय म्हणतात? अँगल ऑफ इन्सिडन्स म्हणतात. इन्सिडन्स म्हटलं जातं, अँगल ऑफ इन्सिडन्स. आणि जो दुसरा दाखवलेला आहे हा जो अँगल आहे इथे आरने डिनोट केला आहे त्याला काय म्हणतात अँगल ऑफ रिफ्रॅक्शन म्हणतात. कोणता अँगल म्हणतात त्याला? अँगल ऑफ रिफ्रॅक्शन म्हटलं जातं. अँगल ऑफ रिफ्रॅक्शन, अँगल ऑफ इन्सिडंट हे सगळ्यात महत्त्वाचं कळणं तुम्हाला गरजेचं आहे. त्याचप्रमाणे त्यांची जी माध्यमे आहेत ती माध्यमंसुद्धा कशी आहेत मित्रांनो ते सुद्धा तुम्ही समजून घेणं गरजेचं आहे. या ठिकाणी जर पाहिलं तर आपल्याला हवा हे माध्यम त्या ठिकाणी पाहायला भेटतं आहे. आणि जर या दुसऱ्या ठिकाणी जर पाहिलं तर काच म्हटलं आहे. आता हवा म्हटलं तर एअर किंवा हवेचा भाग आहे त्या ठिकाणी, थोडक्यात एअरचा पार्ट आहे. आणि इथे जर पाहिलं आपण तर त्याला सॉलिड म्हणतो आपण किंवा घन पदार्थ त्याला म्हणतो. काच हा आहे म्हणजे एक मीडियम आहे. एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमामध्ये जाताना ती जी काच आहे किंवा त्या काचेमध्ये ज्यावेळेसला किरण शिरतो त्यावेळेसला तो कोणत्या दिशेने झुकतो तर उजव्या बाजूला झुकतो. तर तेच आपल्याला नियम नक्की या ठिकाणी पाहायचे आहेत. मग त्यांनी म्हटलेलं आहे आपण आकृती 6.2 मध्ये किंवा इथे दिलेले हवेतून काचेत जाणारा किरण या ठिकाणी म्हटलेला आहे. पहा, हवेतून काचेत जाणाऱ्या किरणाचा अभ्यास करूया. येथे एन हा आपाती किरण असून एन बी हा अपवर्तित किरण आहे. एन म्हणजे हा इथे दाखवलेला आहे एन किरण आणि आर एन म्हणजे हा किरण तुम्हाला दाखवलेला आहे आर बी किरण म्हणजे इन्सिडन्स रे आहे. आणि दुसरा जो रे आहे तो कोणता आहे मित्रांनो तर रिफ्रॅक्टेड रे आहे. त्यालाच काय म्हणतो आपण आपाती म्हणजे इन्सिडेंट रे आणि अपवर्तित म्हणजे रिफ्रॅक्टेड रे. म्हणजे एन हा आपाती किरण आहे आणि एन बी हा अपवर्तित किरण आहे. तर त्याचे नियम कोणते आहेत? हे नियम खूप महत्त्वाचे आहेत. बोर्ड एक्झामला तुम्हाला बऱ्याचदा हे नियम विचारले जातात. एक नियम 1 गुणांसाठी असतो. तर 2 नियम जर आले तर तुम्हाला 2 गुण त्या ठिकाणी
मिळू शकतात किंवा डायग्राम सहित जर आले तर 3 मार्क्सला सुद्धा हा प्रश्न असू शकतो. तर त्यातला पहिला नियम त्यांनी सांगितलेला आहे, आपाती किरण व अपवर्तित किरण आपात बिंदूपाशी किंवा त्या आपात बिंदूलाच यन म्हटलेलं आहे किंवा त्याला आपण नॉर्मल म्हणतो. ओके, आपात बिंदूपाशी काय करतो तो यन पाशी असलेल्या स्तंभिकेच्या म्हणजे सीडीच्या विरुद्ध बाजूस असतात व ते तीनही म्हणजे आपाती किरण, अपवर्तित किरण व स्तंभिका एकाच प्रतलात असतात. सगळ्यात महत्त्वाचा नियम आहे मित्रांनो की आपाती किरण व अपवर्तित किरण आपात बिंदूपाशी असलेल्या स्तंभिकेच्या म्हणजेच सीडीच्या विरुद्ध बाजूस असतात. म्हणजे काय, तर ही जी स्तंभिका आहे या स्तंभिकेच्या कोणत्या बाजूस आहे मित्रांनो, हे विरुद्ध बाजूस आहेत. पहा, लक्ष द्या. म्हणजे ही जर स्तंभिका असेल तर हा जो आपाती किरण आहे एन हा कोणाच्या विरुद्ध बाजूला आहे पहा तुम्ही, तर एन बीच्या काय आहे मित्रांनो, विरुद्ध बाजूला आहे. हा एका बाजूला आहे आणि हा एका बाजूला आहे, हे लक्षात ठेवा. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हा जो स्तंभिका आहे किंवा त्यांनी म्हटलेले पहा हे तीनही म्हणजे कोण, तर एक आपाती किरण, दुसरा कोणता अपवर्ती किरण आणि ही जी स्तंभिका आहे हे सर्वजण एकाच प्रतलात असतात. लक्षात ठेवा, कोणते 3, आपाती किरण, अपवर्तित किरण आणि ही जी मध्ये असते त्याला काय म्हणतो आपण, स्तंभिका असे म्हणतात. पुन्हा लक्षात घ्या की हा जो आपाती किरण आहे, हा जो अपवर्तित किरण आहे आणि ही जी स्तंभिका आहे हे तीनही एकाच प्रतलात असतात. हा झाला तुमचा अपवर्तनाचा पहिला नियम. आता दुसरा नियम काय सांगतो, दुसरा नियम सुद्धा तितकाच सोपा आहे. स्नेल्स लॉ म्हणतो आपण त्याला. सायन्सला आल्यावर तुम्हाला हे सगळे मुद्दे अभ्यासायचे आहेत. पुढे पहा, दिलेल्या माध्यमाच्या जोडीकरता येथे हवा व काच साइन आय व साइन आर यांचे गुणोत्तर स्थिर असते. येथे आय हा आपाती कोन असून आर हा अपवर्ती कोन आहे. आपाती म्हणजे इन्सिडन्स रे, I is incident ray and R is called as refracted ray. Okay, remember that. सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे की हे मुद्दे खूप महत्त्वाचे आहेत. आयला काय म्हणतो, आपाती किरण म्हणजे काय, तर इन्सिडंट रे, अँड अपवर्तित किरण म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, तर रिफ्रॅक्टेड रे असे म्हणतो. समजून घ्या, कारण की काही शब्द हे असे आहेत की तुम्हाला ते इंग्लिशमध्ये पटकन लक्षात राहतात मराठीपेक्षा. हे लक्षात घ्यायचे तुम्हाला, हे अधिक सोपं जाईल. कधी, ज्यावेळेसला तुम्ही जे विद्यार्थी पुढे सायन्सला वगैरे ॲडमिशन घेतील त्यांच्यासाठी हे सर्व पुढे आहे. याच्यावरती संपूर्ण टॉपिक आहेत मोठे मोठे, लक्षात ठेवायचे. तर त्यांनी म्हटलेलं आहे पहा, दुसरा नियम काय सांगितला आहे त्यांनी, दिलेल्या माध्यमांच्या जोडीकरता येथे हवा व काच साइन आय व साइन आर यांचे गुणोत्तर स्थिर असते. येथे आय हा आपाती कोन असून आर हा अपवर्ती कोन आहे. मग त्याचा अजून आपल्याला स्टडी इथे दिलेला आहे पहा, ह्या तुम्हाला दाखवलेला आहे की दोघांचं जर आपण गुणोत्तर घेतलं, म्हणजे कोणाचं गुणोत्तर घेतलं आहे मित्रांनो, त्या ठिकाणी साइन आय म्हणजे किती दाखवलं आहे पहा, साइन आय, आणि दुसरं साइन आर म्हटलेलं आहे. साइन आय काय आहे मित्रांनो, इन्सिडेंट रे म्हणजे कोणता किरण आहे, आपाती किरण. लक्षात ठेवायचं, आय फॉर इन्सिडन्स रे मीन्स आपाती किरण, आणि आर म्हणजे काय असतं, रिफ्रॅक्टेड रे. काय म्हणतो आपण त्याला, रिफ्रॅक्टेड रे. फॉर there are given that sin I upon sin R, म्हणजे साइन आय भागिले काय घेतो आपण, साइन आर घेतो. मग त्याच्यावरून आपल्याला काय भेटतं, कॉन्स्टंट म्हणजे स्थिरांक म्हटले त्यांनी. कॉन्स्टंटलाच काय म्हणतात मित्रांनो, स्थिरांक म्हणतात. मग त्या ठिकाणी काय म्हटलं त्यांनी, n या स्थिरांकास पहिल्या माध्यमाच्या संदर्भातील दुसऱ्या माध्यमाचा अपवर्तनांक म्हणतात. या नियमाला स्नेलचा नियम असेही म्हणतात. दोन माध्यमांच्या सीमेला लंब रेषेत आपाती असलेला किरण आय बरोबर 0 त्याच रेषेत पुढे जातो, म्हणजेच आर बरोबर सुद्धा काय असतो, 0 असतो. म्हणजे हे काय दिलेलं आहे हे पहिलं आपण पाहूयात की कोणता नियम सांगितला आहे मित्रांनो, त्यांनी स्नेलचा नियम म्हणतात किंवा त्याला असं म्हणतात पहा, स्नेल्स लॉ म्हणतात. काय म्हणतात, स्नेल्स लॉ. की हा स्नेल्स लॉ नक्की काय सांगितलं आहे त्यांनी, की स्नेल्स लॉ म्हणजे दोघांचं काय असतं मित्रांनो, गुणोत्तर असतं. कोणाचं गुणोत्तर असतं ते एन म्हटलेलं आहे बा. हा जो नियम आहे या नियमाला काय म्हणतात त्यांनी, स्नेलचा नियम असे म्हणतात. लक्षात ठेवा, तुम्हाला मल्टिपल चॉईस क्वेश्चन किंवा रिकाम्या जागांसाठी हा प्रश्न येऊ शकतो. तर दुसरं त्यांनी म्हटलेलं आहे पहा, दोन माध्यमांच्या सीमेवर लंब रेषेत आपाती असलेला किरण
म्हणजे जर असं असेल तर अशा वेळेसला त्या ठिकाणी किंवा ते माध्यम जर आपण विचारात घेतलं तर त्या ठिकाणी समजा आयची व्हॅल्यू जर 0 असेल म्हणजे इन्सिडेंट रे जर 0 असेल तर त्या ठिकाणी हा जो रिफ्रॅक्टेड रे सुद्धा किती असणार आहे किंवा अपवर्तित होणारा जो किरण आहे तो सुद्धा किती असणार आहे मित्रांनो 0 असणार आहे. म्हणजे इथे 0 दाखवलं आहे तर हा सुद्धा काय असणार आहे 0 असणार आहे. म्हणजे तो हा 0 असेल तर हा सुद्धा काय असेल 0 असेल. हा इतका सोपा मुद्दा आपण या ठिकाणी पाहिलेला आहे. आता पुढे पाहूया की तुम्हाला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणजे काय हा मुद्दा दिलेला आहे. तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणजे काय मित्रांनो, तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आपण घेताना त्या रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सची थोडक्यामध्ये सांगायचं म्हटलं तर घनता, ह्या मुद्द्यावरती हा पॉईंट अवलंबून आहे की प्रत्येक पदार्थाचा जो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे तो वेगळा असतो. जो कसा वेगळा असतो ते आपल्याला पुढे एक तक्ता दिलेला आहे, तो तक्ता आपण पाहणार आहोत. पण त्याआधी या ठिकाणी आपल्याला काय दिलं ते पाहूयात. प्रकाश किरण वेगवेगळ्या माध्यमात शिरताना प्रकाशाच्या दिशेतील बदलाचे प्रमाण वेगवेगळे असते. ते माध्यमाच्या अपवर्तनांकाशी संबंधित असते. वेगवेगळ्या माध्यमांकरिता तसेच एकाच माध्यमासाठीही वेगवेगळ्या रंगांच्या प्रकाश किरणांसाठीही अपवर्तनांक वेगवेगळा असतो. काही माध्यमांचे निर्वाताच्या संदर्भातील अपवर्तनांक पुढील सारणीत दिलेले आहे. निर्वाताच्या संदर्भात असलेल्या अपवर्तनांकालाच निरपेक्ष अपवर्तनांक म्हणतात. म्हणजे लक्षात ठेवा मित्रांनो, अपवर्तनांक म्हणजे काय की अपवर्तनांक म्हणजे ज्याप्रमाणे आपण इथे या ठिकाणी पाहिलं की एका माध्यमातून ज्या वेळेसला रे म्हणजे किरण एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात शिरतात त्यावेळेसला त्यांचा जो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे किंवा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किती आहे याच्यावरती ती किती प्रमाणात त्या दुसऱ्या माध्यमामध्ये शिरतात. म्हणजे इथे जर ही हवा असेल आणि इथे जर काच असेल तर इथून हवेमधून नक्कीच किरणं कमी प्रमाणामध्ये त्यांना इंटेन्सिटी असेल तरी ती जोरामध्ये काय होऊ शकतात, एका जागेवरून दुसरीकडे जाऊ शकतात. परंतु काच हे मीडियम जर विचारात घेतलं तर काचची जी रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे काचचा तर तो कसा आहे मित्रांनो वेगळा आहे. म्हणून अशा वेळेसला काय होणार आहे त्याच्या किरणांमध्ये काय होईल मित्रांनो, अपवर्तित किरण आहे त्याचा जो वेग आहे तो कदाचित काय होणार आहे मित्रांनो कमी होणार आहे. हेच आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे. म्हणजेच काय म्हटलं आहे, माध्यमातील प्रकाशाच्या वेगावर अपवर्तनांक अवलंबून असतो. कशावरती अवलंबून असतो मित्रांनो, हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. माध्यमातील प्रकाशाच्या वेगावर अपवर्तनांक अवलंबून असतो. म्हणजे प्रकाशाचा वेग किती आहे ह्याच्यावरती त्याचा अपवर्तनांक अवलंबून असतो. म्हणजे प्रकाशाचा वेग हा बाहेरचा नाही आहे. लक्षात ठेवायचं आहे की एखाद्या माध्यमातील म्हणजे ती काच असेल किंवा हवा असेल किंवा इतर काही प्लास्टिक असेल किंवा इतर काही दगड असेल किंवा आपण काही घेऊ शकतो किंवा आपलं शरीर किंवा बॉडी घेऊ शकतो. तर या प्रत्येकातील प्रकाशाचा वेग किती आहे किंवा एखादा डायमंड हिरा असेल ह्या प्रत्येक गोष्टीमधील प्रकाशाचा वेग किती आहे तर या गोष्टीवरती आपल्याला त्या ठिकाणी अपवर्तनांक किती आहे हे समजते मित्रांनो. हे लक्षात ठेवा की कशावरती अवलंबून असतं तर माध्यमातील प्रकाशाचा जो वेग आहे म्हणजे प्रकाश किती आहे, एखाद्या वस्तूमधून प्रकाश किती जोरामध्ये धावतोय त्यावरती त्या वस्तूचा आपल्याला काय पाहायला भेटतो मित्रांनो, अपवर्तनांक पाहायला भेटतो. तर आपण नक्की पाहूया की हा अपवर्तनांक कसा असतो. ते वेगवेगळे घटक आपल्या समोर त्या ठिकाणी दिलेले आहेत. त्या घटकांचा आपण अभ्यास करू आणि त्या घटकांच्या आधारे नक्की कशा पद्धतीने असतात पहा. आता इथे तुम्हाला समोर एक टेबल दिसतोय. त्या टेबलमध्ये त्यांनी खरं तर सर्व पॉईंट तुम्हाला दिलेले आहेत पहा. आता या ठिकाणी म्हटलेलं आहे अपवर्तनांक. अपवर्तनांक म्हणजे काय म्हणतो मित्रांनो, त्याला आपण रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणतो. आपण काय म्हणतो, आपण त्याला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असे म्हणतात पहा. तर हवेचा किती आहे मित्रांनो अपवर्तनांक जर पाहिला आपण पहा तुम्हाला दिसत असेल ही जर सारणी किंवा हा जर टेबल तुम्ही अभ्यासला तर प्रत्येक ठिकाणी मित्रांनो तुम्हाला अपवर्तनांक हा वेगवेगळा पाहायला भेटतोय. म्हणजे याचा अर्थ असा आहे की प्रत्येक माध्यमामध्ये हा जो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे किंवा अपवर्तनांक आहे हा प्रत्येक पदार्थासाठी वेगळा आहे. हे लक्षात तुमच्या येत असेल. प्रथमतः जर पाहिलं आपण तर हवेचा किती आहे मित्रांनो, तर 1.0003 एवढा आहे. बर्फ जर घेतला मित्रांनो तर बर्फाचा किती सांगितलेला आहे तर 1.31 एवढा आहे. पाणी जर पाहिलं आपण, आता पाण्याचं लक्षात ठेवायचं असतो. पाण्याचा बऱ्याचदा आपल्याला परीक्षेमध्ये येतो, आता नाही आहे तुम्हाला पुढे.
आता 10वीमध्ये तरी नाही आहे याचा वापर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ची व्हॅल्यू वापरायची, पण इयत्ता 11वी-12वीमध्ये तुम्हाला या किमती वापरायच्या आहेत पुढे, की या किमती वापरून तुम्हाला त्यांचा रेशो घ्यायचा आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हटलं तर बर्फ आणि पाण्याचा रेशो जर घ्यायचा असेल तर 1.31 भागिले आपल्याला 1.33 करायचं आहे आणि मग त्याचा ॲन्सर काढायचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सचं जे असेल ते. तो रेशो तुम्हाला पुढे फॉर्म्युला इथे खाली वापरलेला आहे, आपण ते पाहणार आहोत पुढे की कशा पद्धतीने तो आपण रेशो वगैरे घेतो तर पुढे म्हटलं आहे त्यांनी अल्कोहोलसाठी किती आहे 1.36 आहे. केरोसिनसाठी किती आहे मित्रांनो 1.39 आहे. फ्यूज कॉर्ड्स किती आहे 1.46 आहे. टर्पेंटाईन तेल किती दिलं आहे त्यांनी 1.47 सांगितलेलं आहे. बेंझिन किती आहे 1.50 म्हटलं आहे. क्राऊन काच, आता हे काचसाठी त्यांनी किती म्हटलं 1.42 म्हटलेलं आहे. खनिज मीठ म्हटलं तर किती घेतो आपण 1.54 घेतो. त्यानंतर कार्बन डायऑक्साईड म्हटलेलं आहे, पहा त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किती आहे अपवर्तनांक 1.63 म्हटलं आहे. आता घन म्हणजे जास्त प्रमाणामध्ये जी डेन्सिटी असणार आहे. घन फ्लिंट ग्लासला किती म्हटलं आहे त्यांनी, काचसाठी ग्लास म्हणतो आपण त्याला, तर त्याला काय म्हणतो आपण किंवा त्याला काय म्हणतो आपण फ्लिंट ग्लास म्हणतात त्याला. तर ही घन फ्लिंट काच आहे तिचा रिफ्रॅक्टिव्ह किती म्हटलं इंडेक्स त्यांनी 1.66 एवढा दिलेला आहे. आता पुढची जी तुम्हाला पॉईंट दिलेला आहे त्याला काय म्हटलं त्यांनी माणिक किंवा त्यालाच काय म्हटलं त्यांनी लाल रत्न म्हटलेलं आहे. त्याची रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जर पाहिला आपण किंवा त्याचा अपवर्तनांक जर पाहिला तर 1.76 एवढा दिलेला आहे. आणि नीलम रत्न पण म्हटलेलं आहे, त्याचा पण 1.76 म्हणतो आपण. आणि सगळ्यात जास्त मित्रांनो तुम्हाला जनरल नॉलेजचा सुद्धा प्रश्न असतो बऱ्याचदा, ज्या MPSC UPSCच्या ज्या परीक्षा आहेत किंवा इतर ज्या स्पर्धा परीक्षा आहेत त्याच्यामध्ये बऱ्याचदा प्रश्न विचारतो जास्तीत जास्त कोणाचा आहे तर तो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कोणाचा हिरा डायमंड म्हणतो आपण त्याला 2.42 एवढा आहे. लक्षात ठेवायचं नेहमी किती आहे तो, तर 2.42 एवढा आहे, कारण की त्याचासुद्धा आपल्याला अभ्यास करायचा आहे. आता पुढे पहा तुम्हाला एक आकृती शेजारी दाखवलेली आहे. त्या आकृतीच्या आधारे कशा पद्धतीने आपल्याला अपवर्तनांकाचा जो फॉर्म्युला आहे किंवा अपवर्तनांकाचे जे सूत्र आहे ते कशा पद्धतीने मिळतं आहे नेहमी लक्षात ठेवायचं. आकृतीमध्ये पहा इथे सुद्धा तुम्हाला 2 किरणं दिसतात, पण ती 2 किरणं कोणती असेल ती आपण आत्ताच जस्ट काही मिनटापूर्वी पाहिलं की काय काय दिसतं त्याच्यामध्ये. F1 म्हटलेलं आहे. F1 ही कोणाची व्हॅलॉसिटी आहे मित्रांनो, F1 व्हॅलॉसिटी आहे, पण ती कोणाची आहे, कोणता किरण म्हणतो आपण त्याला, काय म्हणतात, अपवर्तित किरण म्हणतात की आपाती किरण म्हणतात, तर आपण त्याला आपाती किरण म्हणतो, म्हणजे त्याला इन्सिडेंट रे म्हणतो. आणि दुसरा जो रे दाखवलेला आहे पहा तो कोणता म्हटलं आहे, त्याची व्हॅलॉसिटी V2 एवढी दिलेली आहे किंवा वेग किती दिला आहे त्याचा V2 एवढा दिलेला आहे. माध्यम पहा एक हवा आहे माध्यम, आणि दुसरं कोणतं माध्यम दिलं आहे तुम्हाला काच दिलेला आहे. पाहिजे दिसत असेल की एक माध्यम हवा आहे, दुसरं माध्यम कोणतं म्हटलं त्यांनी काच म्हटलेलं आहे. म्हणजे एक काय म्हटलं इन्सिडेंट रेचा जो आहे, इन्सिडेंट रे म्हणजे आपाती किरण, त्याचा जो आहे जो इंटर होतो तो त्याची व्हॅलॉसिटी किती आहे, वेग किती आहे म्हटलं V1. आणि दुसरा जो आहे त्याला काय म्हणतो आपण अपवर्तित किरण म्हणतो, त्याची व्हॅलॉसिटी किती आहे मित्रांनो, त्याचा वेग किती आहे V2 एवढा आहे. लक्षात ठेवा. आता त्यांनी म्हटलेलं आहे पहा, समजा आकृतीमध्ये दाखविल्याप्रमाणे माध्यम 1 मध्ये प्रकाशाचा वेग किती आहे V1 असून माध्यम 2 मधील वेग V2 आहे. पहिल्या माध्यमाच्या संदर्भात दुसऱ्या माध्यमाचा अपवर्तनांक 2n1 म्हणजेच पहिल्या माध्यमातील प्रकाशाच्या वेगाचे दुसऱ्या माध्यमातील वेगाशी असणारे गुणोत्तर होय. म्हणजे लक्षात ठेवायचं 2n1 म्हणजे काय मित्रांनो, हे लक्षात ठेवा. 2 म्हणजे काय, पहिल्या माध्यमातील प्रकाशाच्या वेगाचे दुसऱ्या माध्यमातील प्रकाशाच्या वेगाशी असणारे गुणोत्तर म्हणजे काय, लक्षात ठेवायचं. म्हणजे आता इथे तुम्ही जर पाहिलं असेल मित्रांनो तर त्या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या किमती आपल्याला पाहायला भेटतात. म्हणजे कशा पाहायला भेटतात, तर त्यांनी म्हटलेलं आहे पहा, म्हणजे आपण त्याचा फॉर्म्युला लिहिताना कसा लिहितो, 2n1 म्हणजे काय, तर खाली दाखवलेलं आहे पहा तुम्हाला. 2n1 म्हणजे काय, इथे म्हटलंय पहा 2n1 म्हणजे काय, तर पहिल्या माध्यमातील प्रकाशाचा वेग म्हणजे V1 हा कोणाची गुणोत्तर करतो, तर दुसऱ्या माध्यमातील प्रकाशाच्या वेगाशी गुणोत्तर करतो, किंवा त्या दोघांचं जे गुणोत्तर आहे म्हणजेच V1/V2 म्हणजे 2n1 बरोबर V1/V2 म्हणतो आपण त्याला. अशा पद्धतीने आपल्याला काय भेटतं, अपवर्तनांक भेटतो मित्रांनो, लक्षात घ्या. खूप महत्त्वाचा मुद्दा आहे हाच मुद्दा तुम्हाला इयत्ता 12वीमध्ये सुद्धा अभ्यासायचा आहे. इयत्ता 11वीला सुद्धा याचा तुम्हाला सविस्तर अभ्यास त्या ठिकाणी करायचा आहे मित्रांनो, पहा लक्षात घ्या.
तर पुढे त्यांनी काय म्हटलेलं आहे पाहूया. तर हाच जो प्रकाशाचा वेग आहे तो कशा पद्धतीने आपण कमी आणि जास्त करतोय त्यांनी पुढे फॉर्म्युलासुद्धा दिलेला आहे. पहा, माध्यम म्हटलेलं आहे, माध्यम 1 मधून माध्यम 2 मध्ये जाणारा प्रकाशाचा जो किरण आहे आणि तो कोणता फॉर्म्युला वापरतोय आपण, त्याला अपवर्तनांक म्हणजे काय, 2n1. 2n1 म्हणजे काय मित्रांनो, तर पहिल्या माध्यमातील प्रकाशाचा वेग म्हणजे v1 आणि दुसऱ्या प्रकाशाचा वेग v2, ह्या दोघांचा जो रेशो आहे किंवा दोघांचं जे गुणोत्तर आहे त्यालाच आपण 2n1 असे म्हणतो. याचप्रमाणे दुसऱ्या माध्यमाच्या संदर्भात सुद्धा आपल्याला लिहिता येईल. नक्कीच म्हणजे काय लिहिता येईल, तर 1 याच्या फक्त अपोजिट करायचं, याच्या विरुद्ध म्हणजे कसं लिहिता येईल ना मित्रांनो आपल्याला, तर 1n2 लिहिता येईल. इथं 2n1 होतं, त्यावेळेसला v1 अपॉन v2 होता, पण ते जर आपण उलट प्रकारे लिहिलं तर ते कसं लिहिता येईल आपल्याला, v2 अपॉन v1 लिहिता येईल. म्हणजे लक्षात ठेवायचं मित्रांनो. तर 1n2 म्हणजे काय, तर दुसऱ्या माध्यमातील प्रकाशाचा जो वेग आहे म्हणजे v2 आहे ते कोणाशी गुणोत्तर करतो, तर पहिल्या माध्यमातील प्रकाशाच्या वेगाशी काय करतो, तो गुणोत्तर करतो. नेहमी लक्षात ठेवायचं आहे. जर पुढे म्हटलेलं आहे, जर पहिले माध्यम निर्वात पोकळी असेल तर दुसऱ्या माध्यमाचा अपवर्तनांक हा निरपेक्ष अपवर्तनांक असतो, त्यास केवळ n संबोधतात. म्हणजे जर पहिलं माध्यम निर्वात पोकळी, त्याला आपण व्हॅक्यूम म्हणतो मित्रांनो, जर ते व्हॅक्यूम असेल किंवा निर्वात पोकळी जर असेल तर दुसऱ्या माध्यमाचा अपवर्तनांक हा निरपेक्ष अपवर्तनांक असतो, त्यास केवळ n संबोधतात. त्याला काय म्हणतो मित्रांनो, फक्त आपण n असे म्हणतो. पहा, लक्षात ठेवा, नेहमी तुम्हाला हे मुद्दे खूप लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मग आता इथे पहा, तुम्हाला खाली एक आकृती दाखवलेली आहे. ती आकृती नक्की काय आहे पहा. ह्या आकृत्यांवरून हे 3 नियम आपल्याला आज फक्त अभ्यासायचे आहेत. आणि हे 3 नियम इतके महत्त्वाचे आहेत मित्रांनो की ह्याच्यावरती जवळपास आपला बराचसा भाग या ठिकाणी काय होणार आहे, अभ्यासला जाणार आहे. कारण की हे जे नियमच आहे एक प्रकारचे, ते नियम काय आहेत तुमच्या लगेच लक्षात राहतील. पहा, वेगवेगळ्या माध्यमांत प्रकाशाचे अपवर्तन कसे होतंय ते सांगितलेलं आहे. आता तुम्ही ह्या 3 जर डायग्राम पाहिल्या, 3 आकृत्या जर पाहिल्या, तर याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी त्या ठिकाणी पाहायला भेटत असेल. पहा, तर त्या कोणत्या आहेत पाहूया. म्हणजे पहिलं जे माध्यम म्हटलं त्यांनी विरल माध्यम म्हटलेलं आहे. पहा, आणि दुसरं काय म्हटलं मित्रांनो, घन माध्यम म्हटलं आहे. इथं हे घन माध्यम आहे आणि खालचं माध्यम जे आहे त्याला विरल माध्यम म्हटले. लक्षात ठेवा, वरचं माध्यम विरल माध्यम आहे आणि दुसरं कोणतं म्हटलं, घन माध्यम म्हटलं आहे. ही माध्यमं खूप महत्त्वाची असतात. म्हणजे लिक्विड, सॉलिड काय आहे किंवा गॅसेस वगैरे काय आहेत हे तुम्हाला खूप महत्त्वाचं आहे सांगणं, समजणं. पहा, तर पहिला नियम काय सांगतो मित्रांनो, जेव्हा प्रकाश किरण विरल माध्यमातून घन माध्यमात जातो तेव्हा तो स्तंभिकेकडे झुकतो. लक्षात ठेवा, म्हणजे या ठिकाणी जर पाहिलं आपण तर हा विरल माध्यम आहे, वरचं जे माध्यम आहे इथून वरचं. आता हा जो ब्लॉक आहे हा घन माध्यमाचा आहे, हे वरचं आहे ते कोणतं आहे, तर विरल माध्यम आहे. ज्या वेळेसला तो अशी दिशा आहे, पहा खरं तर त्याची दिशा अशी पुढे जायला पाहिजे अशा पद्धतीने, पण तो कुठं जातोय, कोणाकडे झुकतो तो मित्रांनो, तो स्तंभिकेकडे झुकतोय. पहा, म्हणजे त्याची स्ट्रेट लाईन अशी होती, परंतु तो कुठे झुकलेला आहे, स्तंभिकेकडे झुकलेला आहे. पहा, जेव्हा प्रकाश किरण विरल माध्यमातून घन माध्यमात जातो तेव्हा तो कुठे झुकतो मित्रांनो, तर स्तंभिकेकडे झुकतो. म्हणजे हा झाला तुमचा पहिला नियम. आता दुसरा नियम काय सांगतो मित्रांनो, तुम्ही सांगा बरं, काय सांगेल. जेव्हा प्रकाश किरण घन माध्यमातून विरल माध्यमात जातो तेव्हा तो काय होतो मित्रांनो, स्तंभिकेपासून दूर जातो. लक्षात ठेवा, म्हणजे जेव्हा तो घन माध्यमातून कुठं जातोय, विरल माध्यमात. पहा, आता इथे तुम्हाला दिसत असेल, ज्या वेळेसला आपण जर पाहिलं तर त्याची डायरेक्शन इकडे समोर जायला पाहिजे अशी, पण तो काय होतोय, स्तंभिकेकडून लांब जातोय असं. पहा, इकडे दिसत असेल इथे. म्हणजे काय म्हटलं त्यांनी, जेव्हा प्रकाश किरण घन माध्यमातून विरल माध्यमात जातो तेव्हा तो स्तंभिकेपासून काय होतो मित्रांनो, दूर जातो. आणि तिसरा नियम तर त्यापेक्षाही सर्वात सोपा आहे. काय आहे पाहूया. प्रकाश किरण एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात प्रवेश करत असताना माध्यमाच्या सीमेवर लंबरूप आपात होत असल्यास त्याची दिशा बदलत नाही, अर्थात त्याचे अपवर्तन होत नाही. म्हणजे लक्षात ठेवा मित्रांनो, एका विरल माध्यमातून दुसऱ्या घन माध्यमात ज्या वेळेसला जातो त्यावेळेसला, म्हणजे एका किरण एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जाणार आहे आणि ते जर लंबरूप असेल, आता इथे पहा तुम्हाला दिसत असेल की हे जे आहे हा एक सपाट भाग आहे आणि हा जो कसा आहे त्याला
लंबरूप आहे. लंबरूप म्हणजे किती अंश असतो मित्रांनो? 90 अंश असतो. मग जर 90 अंशामध्ये जर तो एंटर होत असेल किंवा एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जर जात असेल तर त्याची दिशा बदलत नाही, हे लक्षात तुम्हाला ठेवायचं. जर एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जात असेल आणि जर तो लंबरूप जर असेल तर त्या वेळेसला त्याची दिशा बदलत नाही. मित्रांनो, हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. हे तिन्ही नियम तुम्हाला काय करायचे आहेत? लक्षात ठेवायचे आहेत. असा हा आपण आपला महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी अभ्यासला. आता आपल्याला उद्या जो अभ्यासायचा आहे किंवा पुढच्या लेक्चरमध्ये जो अभ्यास करायचा आहे मित्रांनो, तो आपल्याला करायचा आहे अभ्यास, तो म्हणजे ताऱ्यांचे लुकलुकणे म्हणजे काय असतं किंवा तारे लुकलुकतात कसे. आता बऱ्याच विद्यार्थ्यांना हा खरं तर प्रश्न असतो की ताऱ्यांचं लुकलुकणं म्हणजे काय आहे आणि हे कशा पद्धतीने असते. बऱ्याचदा आपण म्हणत असतो की मी विश मागितली किंवा आपल्याला एखादी गोष्ट, एक तारा खाली पडताना दिसला आहे, पण ते नक्की काय असतं किंवा तारा नक्की खाली पडतो का, हेच आपल्याला या मुद्द्यामध्ये अभ्यासायचं आहे. खरं तर हा एक प्रकारचा जिज्ञासा बाळगणारा मुद्दा आहे की तुमचे बरेचसे मुद्दे याच्यामध्ये क्लिअर होणार आहे. जे आपल्याला एक गैरसमज होता की तारे पडतात किंवा काय होतं, कशा पद्धतीने ते कमी आणि जास्त का होतात, हे सगळं आपल्याला या ताऱ्यांचे लुकलुकणे म्हणजे काय, ट्विंकलिंग ऑफ स्टार्स म्हणतो आपण त्याला, यामध्ये काय करायचं आहे? अभ्यास करायचा आहे. नक्कीच तुमच्या सर्वांच्या प्रतिक्रिया अगदी महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यापासून येतात. अगदी चंद्रपूर असेल किंवा बाकीचे जे आपले जिल्हे आहेत महाराष्ट्रातील, त्या प्रत्येक ठिकाणावरून विद्यार्थी आता वेगवेगळ्या ग्रुपच्या माध्यमातून किंवा महाराष्ट्र तंत्रस्नेही शिक्षक समूह आहे त्याच्याद्वारे मी प्रत्येक महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये पोहोचलेलो आहे आणि नक्कीच त्या प्रत्येक ठिकाणावरून विद्यार्थ्यांचे मला मेसेज येत असतात, सर अशा पद्धतीनं आम्हाला ह्या प्रकारचं अभ्यासाचं मटेरियल द्या आणि हे मुद्दे आम्हाला अभ्यासायचे आहेत. नक्कीच तुम्हाला सर्व प्रकारचं आपण देण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो. फक्त एकच गोष्ट तुम्हाला करायची आहे की वेळेचं नियोजन करा, अभ्यासाचं नियोजन करा आणि नक्कीच त्यानुसार अभ्यासाला लागा. नक्कीच तुम्हाला चांगल्या प्रकारे मार्क्स मिळतील. ओके, ऑल द बेस्ट. थँक्यू.